अरे तुम्ही तरी पण गेले ना आमच्याकडे जनरेटर असतात मराठी लाईट जाऊ शकते त्यामध्ये फडणवीस साहेब आहेत ना त्यामुळे लाईट जाऊ सुद्धा शकते तेव्हा आमच्या अंतरवालीच्या मायमावल्यांचे डोके फोडून गोळ्या घालणार तेच खाली इकडे का दुसरीकडे दुसरा घेऊ मला जी माहिती मिळाली SP साहेबांनी DSP साहेबांना सांगतो यांनी आरोपी पळून जायला सुद्धा मदत केली त्यांना सुद्धा मध्ये घ्या त्यांना निलंबित करा हे बघा तुम्ही कायदेशीर कारवाई करून आरोपीला अटक करणार आहे ही आशा ठेवून आम्ही आहे जर हे 2-4 दिवसाच्या आत झालं नाही तर मग 25 तारखेच्या नंतर राज्यव्यापी सगळे मराठी चिखला गावात येणार आहेत हे मात्र तुम्ही लिहून ठेवा त्यावेळेस मी एकही शब्द प्रशासनाचा ऐकणार नाही जे काय परिणाम होतील ती हल्ला करणाऱ्या या गुन्ह्यांमुळे झालंय आणि प्रशासनाने अटक नाही केल्या म्हणून होईल तुझं जर काही द्यायचं राहिलं असेल कुणाचे नाव आत्ता माया समोर दे कुणाचं जर एखाद्याचं नाव टाळलं असेल DSP साहेबांना इकडे बोलून घेऊ हे बोलायचं झाल्याच्या नंतर सविस्तर सगळे शांततेत बसा मला चर्चा करू द्या घटना मला माहित नाहीये मला घटना सगळी समजून घ्यायची असं कधी मनात समजू नका की तुमचा विदर्भ आहे आमचा मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आहे आपण एका रक्ताचे एका माईचे लेकर आहेत आपण तुमचं दुःख ते आमचं आहे आमचं दुःख ते तुमचं आहे आणि या मुलीनं महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलींनी आदर्श घेतलाय असं लढायचं म्हणून राजा वाचवायला आणि तुम्ही बाकीच्या पुढे गेलं तरी डबड्या हो मरायला व्हायचं ना छत्रपती पुढं अरे छत्रपती येतं आपलं जीवन आहे इथं जागेवर जरी मूर्ती पडले ना घरात नाही बसायचं विदर्भातल्या आणि या गावातल्या मराठ्यांना सांगतो मोठा पडला तरी छत्रपतीपेक्षा मोठा कोणी नाही जाऊ द्या जीव राजासाठी पण हलायचा नाही आणि पुतळा हलवायचा नाही इथून अजिबात कोणी आलं बी गेलं तरी पण हे वैभव या गावाचा कोणामुळे छत्रपतींमुळे शासकीय कार्यालय कोणामुळे हे कशाचं कार्यालय अंगणवाडी ही झाली छत्रपतींमुळे छत्रपती नसते तुम्हाला बसा सुद्धा जागा नसते इथं काय करतो पुतळा कोणी हलू शकत नाही आम्ही येत हलवा तुम्ही आता तुमचे बी पुतळे आहेत ना राज्यात मग तुमचे चौक आहेत मग खेळायचं का मग कसं तुम्हाला गुंडाला त्या आम्ही तुमच्या चौकाचा तुमच्या महापुरुषांचा आदर्श करतो आणि आमचे लोक तुमचे पुतळे चौक ओपन करून त्याला हार घालचे आणि तुम्ही आमच्याबद्दल इतकं द्वेष